बॉलीवुड की अभिनेत्री श्रद्धा कपूर ने अहमदनगर जिले में आयोजित नारी शक्ति कार्यक्रम में सहभाग लेकर उपस्थित महिलाओं को संबोधित किया। आने वाले विधानसभा चुनाव के मद्देनजर महाराष्ट्र के कद्दावर नेता राधाकृष्ण विखे परिवार से जुड़े जनसेवा फाउंडेशन ने आयोजित किए नारी सम्मान कार्यक्रम में जब श्रद्धा को अपने जीवन का असली हीरो कौन है पूछने पर उसने मेरे जीवन में मेरे असली बिग हीरो मेरे पिता शक्ति कपूर होने की बात की। जब जीवन में आपका साथी कैसा हो यह पूछने पर जो मुझे अच्छा खाना पकाकर खिलेगा ऐसा जीवन साथी चाहिए ऐसे कहा। इस दौरान श्रद्धा ने शिरडी में साईं मंदिर जाकर साईं बाबा समाधि के दर्शन किए। नारी शक्ति कार्यक्रम में श्रद्धा कपूर ने एक फिल्मी गाना भी गाया। नमस्कार, सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हे खूप जास्त बोलले माझ्याबद्दल। मी ॲक्च्युली तुम्ही सगळ्यांना माहितीच असेल की मी कॉकटेल आहे, म्हणजे अर्धी पंजाबी अर्धी मराठी आहे। तर मी प्रयत्न करते बोलायला, तर काही चुकी झाली तर माफ करा प्लीज। आणि इथे येऊन खूप बरं वाटलं। विखे पाटील फॅमिली जी आहे, थँक्यू मला इथे इन्व्हाइट केलं। जे काम करतात फॅमिली, विखे पाटील फॅमिली जे काम करतात शहरीमध्ये ते एकदम खूप इन्स्पायरिंग आहे आणि एवढं चांगलं वाटतं की मला त्या सेलिब्रेशनमध्ये इन्क्लूड केलं। तर थँक्यू सो मच। आणि बाकी मजा करतायत की नाही? ते मजा करतायत, पण काय योगायोग बघा, एकाच स्टेजवरती ज्यांच्या नावामध्ये स जी सुरुवात असते ना, काय विचार पडते की त्यांना हा प्रश्न विचारला त्या इतक्या सुंदर आहे की मला काही प्रश्न विचारावाच नाही वाटत। इतक्या खरंच त्यांचा पर्सनॅलिटी मी जेव्हापासून त्या आल्या शिर्डीमध्ये त्या इतक्या छान पद्धतीने माझ्याशी फक्त मराठी बोलतायत। मला त्याचं इतकं छान वाटतंय, आपला माणूस भेटल्यासारखं वाटतंय। असं वाटत नाही की एवढ्या मोठ्या त्या सेलिब्रिटी आहे पण ज्या पद्धतीने त्या वागतायत अगदी आपल्यासारखंच गप्पा मारतायत, खूप छान वाटतंय। आणि मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आता माझ्या मनातला हिरो इकडे उभा आहे, तुमच्या मनातला हिरो कसा असावा हे तुम्ही मला सांगा। माझ्या मनात माझ्या लाईफमध्ये ऑलरेडी माझे हिरो आहे, माझे वडील आहेत आणि हिरो आहे ते माझे सुपर हिरो। ऍब्सोल्युट वडील हे हिरो आहेतच तुमच्या दृष्टी, पण तुमच्या मनात येणारा हिरो हा कसा असावा? ते तर आम्हाला सगळ्यांनाच आवडतं बेसिकली। एकदम मस्त मजा करायला, जेवण खायला मजा, असं वाटायला गप्पा मारायला। म्हणजे त्यांनी जेवण करायचं, तुम्ही खाणार। प्रत्येकाच्या मनात असाच हिरो असतो की तुम्ही जेवण करा, मी खाते आरामशीर बोलूया असं बसून। आणि खरंच तुम्हाला असाच हिरो तुमच्या आयुष्यात मिळावा असं साईच्या मी प्रार्थना करतो। पण जाण्याआधी ह्या ऑडियन्ससाठी येणाऱ्या ज्या नवीन पिढीसाठी काय मेसेज द्या सुद्धा? मी हेच बोलणार की आता या मंचावर स्त्री बाबत जे एक्सपिरियन्स केलं खूप बरं वाटलं। तर मी सगळ्यांना हे सांगणार की हम सबको जो महिला है हमारे आसपास उनको बढ़ावा देना चाहिए, उनको सपोर्ट करना चाहिए आणि तेच मी प्रयत्न पण करणार। तर इथे खूप बरं वाटलं, विखे पाटील फॅमिली मस्त काम करतात, तर हे खूप इन्स्पायरिंग आहे आणि मला खूप मजा आली इथे येऊन। तर थँक्यू सो मच। त्या बात स्वतःची मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने थँक्स। जसं तुम्ही सगळ्यांना मेसेज पण दिला, त्या फॅमिलीबद्दल सुद्धा सांगितलं, पण आमची अशी इच्छा आहे की बेसिकली तुम्ही खूप छान गाणं म्हणता असं सुद्धा